ही किल्ल्याची मूळ तटबंदी आहे. म्हणजे आपण हात फिरतोय असे हाकेचे अंतर बुरुज आहे. त्यातला हा छोटा बुरुज दूध तोंडी. परिसर मोठा असल्यामुळे दोन्ही साईडला लक्ष ठेवायचे. आपण जिथे थांबला जंगलाचं राज्य होतं तसा प्रकारचा पावसापासून बचाव. इथे मागे बघा छोटीशी खोली आहे. इथे मध्य सेंटरला शेकोटी. शंका वाटली एकाने खाली थांबायचे आणि एकाने वर जायचं. आज लिफ्टमुळे आपलं आयुष्य संपलं आहे. पूर्वी लिफ्ट नसल्यामुळे आयुष्य वाढलं होतं. तर पायऱ्या मोठ्या आहेत. सरासरी 1.25 फूट 1.5 फूट आहे. तर जाता कसं यायचं झिकझॅक. ही गुडघ्यावर त्रास पडत नाही. आणि हा प्रकार घरी केला 1 महिन्याभरामध्ये वजन कमी होते. अशा प्रकारच्या पायऱ्या वर जायचं. झिगझॅग म्हणजे काय? झिगझॅग चढायचं. नागमोडी. ते बघ नागमोडी ते कसं बघ. इकडे. अच्छा. त्यामुळे हे लवचिक असतात. थकवा जाणवत नाही. सरळ आणि गुडघे दुखतात. बरोबर म्हणता तुम्ही अगदी. तुम्ही रायगडला गेला 1700 पायऱ्या आहेत ना. एक दिवस जातो ना तुम्ही अर्धा दिवस वर जाशील या पद्धतीने. अच्छा. हे बघा समोरचा प्लेन पठार. हे मसाई त्या पलीकडे बघितलं होतं. अशी आणखी 6 फूट डोंगर आहे. मग खिंड. मग विशाळगड. असे 6 डोंगर आहेत आणखी. खिंड. विशाळगड का निवडला? उंचीला किल्ला जास्त आहे. ह्याची उंची कमी आहे. कोल्हापूरपासून 700 फुटावर आहात. पायथ्याशी 250 फूट आणि समुद्र सपाटीपासून 3127 फूट आहे. यापेक्षा तो 250 फूट उंच आहे. 3300 फूट आहे. शत्रूवरती हल्ला करू शकत नाही. म्हणून तो विशाळगड म्हणून महाराजांना उंची केला. पन्हाळा किती म्हटलं? 3127 फूट आहे. अच्छा. आणि तो 3300 फूट. आता तुमच्या बॅकला जे दिसतो ना कौलारू बंगला. मराठी पिक्चर ज्यांना भालजी पेंढारकर त्यांचा बंगला होता. आता तो बंगला घेतला त्यांची नाव दुर्गा जसराज. सारेगमा सिरियल आहे ना त्यांच्याकडे. आता सीझन असल्यामुळे हॉटेल तसेच मोकळे आहेत. सीझनला दिवसाला भाडे 10,000 आहे. हॉटेल आहे आता. ठीक आहे. किल्ल्याची आहे तिथे बसून घ्या. फोटो काढतो. तुम्ही सिंगल डबल करून खाली तेव्हा निसर्ग सायले दिसले हिरवगार. गेले 2 वर्षे पाऊस पडा ना जमिनीचा ओलावा तसाच आहे. त्याचा काय एवढा नसते ना. सायंकाळी तुम्ही थांबला नाही ते वारं अपाट असताना लोक खाली जात नाही. एवढं वारं. ही दिशा कोणती आहे? ही पश्चिम, ही पूर्व, ही दक्षिण आणि ही उत्तर. कोणती? ही पूर्व, पश्चिम, दक्षिण. या बाजूला वारणा परिसर पांढरे भाग दिसतात ना. समोर वगैरे पोखरला आमचे भावी आमदार होते आबा सत्यजित पाटील शिवसेना. आता होणार काय ते?